श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। माला कमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरु त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं जितेन्द्रियगणाग्रणिरभितपरे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावनेत्रितनयोऽवतीर्णस्वयं करात्तसुकमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दुर्गमान या डोंगरावरती जाण्याची आज्ञा नारायण स्वामींच्या चरित्राच्या आख्यानामध्ये ऐकत असताना करवीर निवासिनी महालक्ष्मी मातेनी आणि दत्तप्रभूंनी तिकडे जा म्हटल्यानंतर क्षणभराचाही विलंब न लावता किंवा मनामध्ये कुठलाही किंतु परंतु न येता जा म्हटल्यानंतर होय अशा पद्धतीचा शब्द आपल्या गुरु महाराजांना दत्तप्रभूंना आणि भगवतीला नारायण स्वामी महाराजांनी दिला। मनामध्ये फक्त एकदा विचार असा आला की एवढ्या त्या दुर्गमान नावाच्या डोंगरावर कोल्हापूरची रोजची सेवा सोडून तिथे आई भगवतीने का बरं मला पाठवलं असेल? का जा? तिथे जाण्यामागचं प्रयोजन काय असेल? दत्तप्रभू मला तिथे जा असं का बरं सांगितलं असेल? असं मनात जरा फक्त आलं तेवढ्यात दत्तप्रभूंनी सांगितलं, देव म्हणाले तुम्ही तिकडे जा म्हणजे तुम्हाला कळेल म्हणाले की काय काम आहे ते। दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे स्वामींनी पंचगंगेमध्ये, आपण त्यांचा दिनक्रम पाहिलाच होता मागे, नित्याप्रमाणे पंचगंगेमध्ये प्रातस्नान केलं। आपलं जे आन्निक होतं ते संक्षिप्तः आटोपलं, थोडक्यामध्ये आटोपलं आणि ते आन्निक पूर्ण करून एक दोन शिष्यांना बरोबर घेऊन महालक्ष्मी मातेला आणि दत्त महाराजांना वंदन करून, बरं का, ही स्वारी गुरु शिष्यांची स्वारी म्हणजे नारायण स्वामी आणि एक दोन शिष्य बरोबर घेऊन नारायण स्वामी निघाले। कुठं निघाले? दुर्गमान पर्वताच्या रस्त्याला लागले। त्या दुर्गमानच्या डोंगराकडे जा त्या दिशेनं आता निघाले। दत्त 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 नामाचं स्मरण करत 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 एक एक पावलं टाकत 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 पुढे 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 चालतायत। आणि जसे 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 त्या डोंगराच्या दिशेने, त्या दुर्गमान डोंगराच्या दिशेने जायला लागले तसे 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 आपण का चाललोय तिथे त्याचं थोडी संकल्पना स्पष्ट होऊ लागली। कशासाठी चाललोय ते मनचक्षू पुढे सर्व प्रसंग असा हळूहळू डोळ्यापुढे येऊ लागला आणि मग निश्चित झालं की आपण कशासाठी चाललोय। लक्षात येऊ लागलं गुरु महाराजांनी का पाठवलंय आपल्याला। चालतायत दुर्गमानच्या या डोंगराच्या दिशेने वाटचाल सुरू केली। बघा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा दुर्गमान जो पर्वत आहे कोल्हापूरच्या नैऋत्य दिशेला आहे। जवळजवळ 26-27 मैल दूर अंतरावरती हा दुर्गमान नावाचा हा पर्वत, अतिशय रमणीय अशी याची शोभा। दिवसा सुद्धा एकट्या दुकट्याने जाण्यासारखं ते जंगल, घनदाट अशा पद्धतीचं, अतिशय गर्द झाडी असल्यामुळे दुपारी 12 वाजता सुद्धा संध्याकाळ झाली की काय असं वाटावं इतकं घनगर्द असं ते डोंगर रान सगळीकडे पसरलेलं निसर्ग। आणि अशा या दुर्गमान पर्वताच्या पायथ्याला विजया देवीची एक झोपडी वजा एक मंदिर आहे। त्या देवीचं नाव आहे विजया। आता ही जी मी गोष्ट सांगतोय ही सामान्यपणे 300 वर्षापूर्वी, 250-300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं का। त्या मंदिराला दार नाहीये, द्वार नाहीये, म्हणजे ही गोष्ट सांगतोय त्यावेळीची गोष्ट। दार नव्हतं, एक स्वच्छ असा पाण्याचा झरा तिथं वाहतोय आणि भैरव देवीचं लिंग त्या ठिकाणी आहे। स्वच्छ पाण्याचा झरा 12 महिने तिथं अखंड असा प्रवाह वाहतोय आणि हा झरा म्हणजे पंचगंगा नदीतली तुळशी नदी असं म्हटलं जातं। पाणी, या नदीचं पाणी लोकांच्या उपयोगाकरता मोठ्या टाकीमध्ये, टाकं ज्याला म्हणतात, त्यात साठवलं गेलेलं आहे
असा हा सर्व गुण संपन्न असलेला दुर्गमांचा पर्वत, रमणीय पर्वत, त्या तुळशी नदीच्या ठिकाणी त्या विजया देवीचं ते मंदिर, त्या ठिकाणी असलेलं भैरव देवीचं भैरी देवीचं ते लिंग आणि तो अखंड वाहणारा पाण्याचा प्रवाह झरा, अशा त्या रमणीय ठिकाणी या ठिकाणी जायचं जे नियोजन होतं त्या पद्धतीनं निघाले. आता तिथं जाण्यासाठी शिष्यांसह चाललेले होते. सकाळी सकाळी कोल्हापुरातनं अंबाबाईचा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद घेऊन निघालेले होते. चालही जलद होती आणि साधारण माध्यान्ह काळाची अशी वेळ जवळ आली होती. बरं का, माध्यान्ह काळची वेळ जवळ आली होती. कोल्हापूरच्या जवळ आल्यानंतर 15-16 मैलावरती असणाऱ्या कौलव नावाच्या गावात नारायण स्वामी महाराज आणि त्यांचे हे शिष्य तिथं पोहोचले. नारायण स्वामी महाराजांनी ज्यांच्यावर अनुग्रह केला होता, नारायण स्वामी महाराजांचा कृपानुग्रह ज्यांना लाभला होता, असं एक सात्विक वृत्तीचं स्वकर्मनिष्ठ भगवत भक्त एक कुटुंब होतं. त्यांचं नाव होतं नागेश भटजी गुळवणी नावाचं एक सद्गृहस्थ त्या कौलव नावाच्या गावात राहत होते. आणि हे यांचे अनुग्रहित शिष्य होते नारायण स्वामींचे. नारायण स्वामींच्याकडून त्यांना कृपा मिळाली, त्यांना दीक्षा मिळाली होती, अनुग्रह मिळाला होता, दीक्षित होते महाराजांचे हे गुळवणी जे होते ते. यांच्या घरामध्ये नारायण स्वामी अकस्मातपणे अगदी 12च्या वेळेला माध्यान्ह काळी हजर झाले शिष्यांसह आणि दारातून मोठ्याने उच्चारण केलं, नारायण 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 जप उच्चार केला. तो स्वर कानावरती पडला. नागेश भटजी आणि त्यांच्या मंडळी धावत धावत गेले, दाराशी आल्या, दाराशी पोहोचले. काय घडलं त्या नागेश भटजींच्या घरात, त्यांची आख्यायिका काय आहे आणि नेमकं पुढे हे सगळे शिष्य मिळून कसे दुर्गमांच्या त्या डोंगरावरती गेले आणि तिथं काय काय घडलं, असा रंजक रोचक असा आख्यानाचा भाग आपण क्रमाक्रमानं पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. नारायण स्वामींच्या दिव्य चरणकमलाचं स्मरण करू. जय जय नारायण स्वामीन दयाब्धे तारकपददायीन, श्रीमन नारायण स्वामीन दयाब्धे तारकपददायीन, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.